उजव्या साईडला जे पुरुष मंडळींची पंगत बसलेली आहे त्यांना विनंती महाप्रसाद घ्यायचा झाला असेल. आणि गाड्या बघा किती आहे. आणि इथं बस ज्या मोफत बस आहेत त्या सुद्धा इथे आहे. त्याच कारणाने बस या ठिकाणी ठेवलेली आहे. खूप मोठा असा किचन आहे आणि या किचनमध्ये तुम्हाला आनंद आहे तो खरं तर गगनात मावना नाही असा आहे. तर आपण थोडंसं मुख्य मंदिराकडे जाऊया. आणि खूप मोठी लाईन आहे इथं बघू शकताय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि बसता बसता एक विचार आला की आज कुठेतरी जायला पाहिजे. तर लक्षात आलं पटकेनी की आमच्या जवळ असलेल्या भंडारा डोंगरावरती खूप वर्षापासून एक सप्ताह आयोजित होतो आहे. ज्या सप्त्याचा आज खरं तर 6वा दिवस आहे. उद्या असणार एक काला. तर मी विचार केला की चला आता आपण या सप्त्याला जाऊया, भंडारा डोंगराचं दर्शन पण घेऊया आणि तुम्हालासुद्धा हा सप्ताह कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजित केला होतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सप्त्याचं नियोजन कसं असतं ते तुला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तोच विचार करून थोडासा वेळ काढला आणि आत्ता मी चाललो आहे सप्त्याला. तर चला डायरेक्ट भंडारा डोंगरातलाच आपण भेटूया तो. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आपण भंडारा डोंगराच्या पायथ्याशी. माझ्या पाठीमध्ये बघू शकता ही आहे वरती डोंगरावर जाण्या अगोदर या ठिकाणी जी कमान पाहताय ती कमान. गर्दी पण पाहू शकता किती लोक तुम्हाला इथं खालीच दिसतात. इथं वरती डोंगरावरती किती लोक असन त्याचा अंदाज तुम्ही इथं लावू शकता. संध्याकाळची वेळ आहे परंतु लोकांची आताशी येणं जाणं चालू झालं कारण की संध्याकाळी इथं मस्त अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनसुद्धा असतं. आणि ही बघा कमान आणि इथं छोटी छोटी दुकानं पण लागलेली आहे. ती दुकानं मी तुम्हाला पुढं. तर मित्रांनो, तुम्ही इथं जर खाली डोंगराच्या खाली आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या बस इकडे पण बस पाहू शकता. ह्या फ्री बस तुम्हाला वरती डोंगरावरती सोडवतात. तोपर्यंत तुम्ही इथे तुमची वाहनं या ठिकाणी खालीच म्हणजे डोंगराच्या पायथ्यालाच पार्किंगला लावू शकताय. आणि तिथं या ठिकाणी पार्किंग करून तुम्ही या बसने तुम्ही डोंगरावरती जाऊ शकता. किंवा तुम्ही गाडी नसून आणली तरी तुम्ही या बसच्या माध्यमातून डोंगरावरती जाऊ शकता. चला तर मित्रांनो, खूप छान असं नियोजन आहे कारण की हे वेगळंच नियोजन मी पाहिलं आहे. इथूनच गर्दी चालू आली. खूप लांबच लांब रांगा आहे बघू शकताय समोर. गर्दीच गर्दी. गाडी इथंच बंद. आपली टू व्हीलर आहे त्यामुळे पुढं चाललेली आहे. पण रांगा बघू शकताय किती रांगा आहे. आणि लोकांची संख्यासुद्धा खूप आहे वरती डोंगरावर येण्याची. त्यामुळं जर नंतर संध्याकाळी जेव्हा कीर्तन संपन्न त्यावेळेस खूप गर्दी होईल. त्यामुळं खालीच गाडी लावली तर माझ्या याने एकदम व्यवस्थित आहे. आणि गाड्या बघा किती आहे. आणि इथं बस ज्या मोफत बस आहेत त्यासुद्धा इथं आहे. त्याच कारणाने बस या ठिकाणी ठेवलेली आहे जेणेकरून जास्त ट्रॉफिकवरती होऊ नये डोंगरावरती आणि जास्तीत जास्त लोकांना वरती येता यावं त्यासाठी खरं तर या बससुद्धा इथं ठेवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आता आपली गाडी कुठं लावायची ते बघूया आपण. इथपर्यंत तर बंदच आहे. आपल्याला वरती जायला लागून पार्किंगला. ठीक आहे, टू व्हीलर आणल्यामुळे तरी आपण जास्तीत जास्त वरती आले. फोर व्हीलर आणल्या तर आपल्याला खालीच गाडी लावा. भरपूर क्लोज आलो आपण. बघू आपण डोळा खडकत आहे. आपण आता पोहोचलोय वरती. हे बघा तंबू या लोकांना राहण्यासाठी जे मुक्कामी लोक आहेत त्यांच्यासाठी तंबू लावले. खाली पार्किंग. मित्रांनो, आज आहे दसमी आणि दसमीमुळे बघू शकता गर्दी खूप आहे आणि आज शिवजयंती पण आहे. त्यामुळे तसे म्हणायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे ही गर्दी थोडीशी कमी आहे परंतु त्या मान्याने बघितलं तर गर्दी आहे. बघा बघू शकता अनेक भाविक लोक खरं तर या भंडारा डोंगरावर ते संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि हा सप्ताह गेले 35 वर्षापासून असाच अविरत चालू आहे. आणि या सप्त्याला पंचक्रोशीतील अनेक लोक, अनेक गावातील अनेक लोक या ठिकाणी आपली हजेरी लावत असतात. इथला जो आनंद आहे तो खरं तर गगनात मावना नाही असा आहे. तर आपण थोडंसं मुख्य मंदिराकडे जाऊया. आणि मुख्य मंदिरामध्ये आता खूप रांगा आहे. मी आता थोड्या वेळ बघितलं रांगा खूप आहे त्यामुळे दर्शन होणं अवघडच आहे. आणि आपण थोडासा मंदिरात परिसर बघूया. आणि ज्या ठिकाणी खरं तर कीर्तन महोत्सव चालू आहे तो मंडप मी तुम्हाला दाखवतो. तिथं जी गर्दी आहे ती गर्दी खूप आहे. आणि खरंच असा हा महोत्सव, आनंद महोत्सव पाहण्यासाठी भंडारा डोंगरावरती नक्की तुम्ही या. आणि हा सप्त्याचा जो महोत्सव आहे नक्की पहा. इथं बघू शकता इथे
लोकांना जे राहून लोक या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी ही जी इमारत आहे यामध्ये लोक राहतात. हे अशा पद्धतीने आजूबाजूला आपापले बिस्तर आथरून पांघरून घेऊन लोक या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी राहून खरं तर या सगळ्या सप्त्याचा आनंद घेत असतात. मुख्य मंदिराकडे जात असताना आपल्याला पहिल्यांदा खरं तर एक छान अशी कमान दिसते आणि या कमानीमधून आपण खरं आतमध्ये एंट्री करतो. खूप सुंदर अशी कमान आहे आणि मस्त याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारामध्ये मुख्य मंडपामध्ये आपण येतो आणि हा मंडपाची साईज बघितली तर इतकी मोठी आहे की प्रमाणाच्या बाहेर. आणि इथं पाणी खूप मोठी लाईन आहे इथं बघू शकताय. असे फिरून त्या बाजूने ती मंदिरामध्ये जाते. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या स्क्रीनवरती हे मंदिर भविष्यात कसे होणार आहे किंवा भविष्यात कसं असणार आहे याचा एक प्रतिकृती असा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मंदिराची जर मांडणी पाहिली तर अतिशय सुबक आणि सुंदर असे मंदिर आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे. हे बघू शकताय मंदिराचं स्ट्रक्चर आता 50% पूर्ण आलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर आणि हे जे नंदुरकीचं झाड आहे या खाली संत तुकाराम महाराज हे खरं तर ध्यान करत असत. आणि बघू शकताय खूप भव्य दिव्य असं हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी उभारत असताना खरं तर आनंद वाटतोय. आणि येणाऱ्या भाविकांनी खरं तर या मंदिरासाठी सगळं हाताने मदत करावी, देणगी रूपाने मदत करावी असे आव्हान इथं सारखं केलं जात आहे. आणि खरंच जर मंदिरासाठी तुम्हाला देणगी द्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही देणगी देऊ शकता. आणि आपली खरं तर मंदिरासाठी एक हातभार लावण्याची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी नक्कीच एवढ्या मोठ्या मंदिरासाठी देणगी दिली तर नक्कीच आपल्या या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर लवकर उभे राहील. सगळे लोकही महाप्रसादासाठी थांबलेले. आता आपण जाऊन बघूया महाप्रसाद कशा पद्धतीने या ठिकाणी दिला जातो किंवा कशा पद्धतीने वाढला जातो ते मी बघतो. इथं पाण्याची सोयसुद्धा मी बघू शकताय. भरपूर असे नळ या ठिकाणी हात धुण्यासाठी सगळ्यासाठी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. सगळे लोक आता सगळे जेवणाकडे. तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला भंडारा डोंगराचं विशेष म्हणजे या डोंगरावरती काल कुणी उपाशी जात नाही. आणि आता तर सप्त्याचे दिवस आहे त्यामुळे इथं जर तुम्ही जेवणाच्या जे रांगा बघितल्या तर खूप मोठ्या रांगा आहे त्या पण तुम्हाला मी दाखवतो. उजव्या साईडला जे पुरुष मंडळींची पंगत बसली आहे त्यांना विनंती महाप्रसाद घ्यायचा झाला असेल तर उत्तर वेळेला आपल्या पात्रा साईडला जो काही महाप्रसाद असेल तो आपल्या पात्रामध्ये भरून घ्यायचा आहे. पंक्ती बसलेल्या आहे. अनेक लोक या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेताना आपल्याला इथं पाहायला भेटतात. महाप्रसाद घेण्यासाठी आतमध्ये या. भाविकांना महिला भगिनींना विनंती आहे आतमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी येऊन बसायचं आहे. या ठिकाणी बघू शकताय सकाळ संध्याकाळ आणि दुपारी या ठिकाणी आलेल्या भाविकांना खरं जेवणाची सगळी तयारी इथं झालेली असते. आणि खूप मोठा असा किचन आहे आणि या किचनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जेवणाचे सगळे नियोजन करताना दिसतात. ते बघू शकताय. येणाऱ्याला प्रत्येक जेवण मिळेल याची खात्री असलेलं एक भंडारा डोंगर आहे. त्या ठिकाणी खरं तर 24 तास जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला भेटते. आता सप्ताह आहे म्हणून नाही तर इतर वेळेस जरी तुम्ही आले तरी या भंडारा डोंगरावरती तुम्हाला जेवण हे नक्कीच म्हणजे महाप्रसादाच्या रूपाने मिळणार. तर आता मित्रांनो आपण जाऊया ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी. आणि हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे गर्दी आणि गर्दीच आपल्याला पाहायला भेटते. आणि आपल्याला तिथं आतमध्ये जाण्यासाठी
हे जे मंदिराचं बांधकाम आहे इथनं जावं लागतं आहे. हे त्यासाठी बघा अशा पद्धतीचे रेलिंग केलेली आहे आणि सगळ्या बाजूने रेलिंग करून हा मंदिर परिसर आपल्याला पाहायला भेटतोय. आतल्या बाजूने खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे, बघू शकताय. आणि हे मंदिर खरंच ज्यावेळेस पूर्ण होईल, खरंच संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून खरं हे मंदिर पाहण्यासाठी लोक येईल असं भव्य दिव्य मंदिर आहे. हे बघा माझ्या पाठीमागं आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे हे मंदिर आपल्याला एवढं स्पष्ट दिसणार नाही आहे, परंतु हे नंतर तर पाहिलं तर ह्या मंदिराचा गाभारा हा खरंच इतका भव्य आहे की अनेक लोक या ठिकाणी एका वेळेस बसू शकतात. आता आपण मुख्य मंदिरामध्ये आलं. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हरिपाठ चालू आहे आणि हरिपाठामध्ये अनेक वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत आहे आणि मस्तपैकी नाचत मस्तपैकी या तालावरती अभंगाच्या तालावरती त्या ठिकाणी आपल्याला नाचताना दिसतो. त्या पाठीमागे सत्यगुरु राये मंडप बघू शकता किती मोठं मंडप आहे आणि थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे आणि कीर्तन सत्यगुरु राये बरोबर टायमामध्ये आलोय. या ठिकाणी महाराजांची आरती चालू आहे आणि इथं बघू शकता अनेक लोक लाईन मध्ये थांबलेले आहेत, सगळे दर्शनासाठी थांबलेले आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सगळा सप्ताह तुम्हाला मी दाखवलेला आहे. दशमी 16 खरं तर भंडार डोंगरावरती खूप मोठ्या प्रमाणात उत्साह केला होता, खूप मोठ्या प्रमाणाचा उत्साह. खरं तर हा दशमी 16 म्हटलं की भंडारा डोंगरावरती एक मोठा एक जत्रेचं स्वरूप येत असतं आणि ह्याच जत्रा आज आपण पाहिलेली आहे. खरं तर खूप मस्त वाटलं. माझं सुद्धा हा अनुभव होता. मी पण पहिल्यांदाच खरं तर दशमीला आलो होतो. इतर वेळेस मी भरपूर वेळा भंडारा डोंगरावरती आलो, परंतु ही माझी पहिली वेळ होती आणि खूप भारी वाटलं आणि खरंच मस्त वाटलं. हे अशा प्रकारचा सोहळा बघून मनाला आनंदही वाटला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत असतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. अनेक लोक, अनेक भाविक, अनेक वारकरी म्हणजे वारकरी संप्रदाय पूर्ण या भंडारा डोंगरावरती येत असतो आणि हा सोहळा याची ध्येय अनुभवत असतो. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु कमेंट करत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काय करायचं हे मला नक्की समजेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा एकदा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला दत्ता माळसकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.